गेल्या 2 दिवसापासून जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे गजानन रामनाथ उगले हे उपोषण करतायत. ते आपल्या सोबत आहे. आता मला सांगा, तुम्ही उपोषण करतायत, काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की चालू हंगाम 2025-26 यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने जो काही FRPचा दर निश्चित केलेला आहे तो 10.25च्या रिकव्हरीसाठी 3550 रुपये इतका दर निश्चित केलेला आहे. परंतु कुठलाही कारखानदार या पद्धतीनं दर किंवा भाव प्रति टनाला शेतकऱ्याला दिसत नाही, म्हणजे देताना दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रिकव्हरीची चोरी प्रचंड प्रमाणात ते करत आहेत. कारण की आमची मागणीच ती आहे की रिकव्हरीची प्रयोगशाळा स्वतंत्र जर असली तर शेतकऱ्याला निश्चितच त्याची रिकव्हरी किती आलेली आहे त्या ऊसाच्या माध्यमातून ती त्याला लगेच कळेल आणि कळल्याच्या नंतर त्याला त्याचा भाव देखील माहिती होईल. परंतु रिकव्हरीची चोरी केल्या प्रकरणी हे कारखानदार शेतकऱ्याची प्रचंडपणे लूट करत आहेत. म्हणून आमची मागणी की स्वतंत्र प्रयोगशाळा सरकारने रिकव्हरीची सुरू करावी. दुसरे की वजन काटाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याची प्रचंडपणे हे कारखानदार लूट करत आहेत. कारण की ज्या वेळेस ऊस तोड कामगार ऊस तोडतो, वाहतूकदार वाहतूक म्हणजे ऊस घेऊन जातो आणि वजन मात्र त्याचं कारखान्याच्या आत होतं. ती एक आमची मागणी की जर समजा कारखान्याच्या आत वजन काट्यावरती आमच्या ऊसाचं वजन होत असेल तर सांगता येत नाही की ते किलो 2 किलो नव्हे तर क्विंटल वजन कमी दाखवत असतील आणि ते देखील बंद व्हावं. म्हणून मार्केट कमिटीच्या माध्यमातून वजन काट्याची निर्मिती व्हावी, ती एक आमची मागणी. काही कारखानदाराने जसे की सहकारी तत्वातले जे कारखाने आहेत त्यामध्ये बेकायदेशीर कामगार त्या ठिकाणी दाखवलेत, बोगस कामगार दाखवलेत. ज्या ठिकाणी 500 कामगारांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी 1200 असतील, 1500 असतील. अशा प्रकारे कामगार दाखवून त्यांच्या नावाने बिलं उचलणं आणि ते बिलं शेतकऱ्याच्या बिलामधून वसूल करणं हे देखील कुठेतरी थांबावं. म्हणून आम्ही केंद्र साखर आयुक्तालयाला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 1 डिसेंबर रोजी निवेदन दिलं. परंतु अद्यापपर्यंत या निवेदनाची कलेक्टर असतील किंवा साखर आयुक्तालय असेल यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आणि त्याचबरोबर मागच्या 2 वर्षापासून प्रचंडपणे जालना जिल्ह्यामध्ये पावसाने म्हणजे अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे. या ठिकाणचे जे काय पिकं असतील आमचे ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. त्यामध्ये शासनाने देऊ केलेली जी काय आम्हाला अनुदानाची रक्कम आहे ती अनुदानाची रक्कम देखील अद्यापपर्यंत हजारो शेतकरी वंचित आहे त्यापासून. शेतकरी दररोज जर बघितलं अंबडचे शेतकरी, अंबड तालुक्यातले 1000 शेतकरी तहसीलला येत असतील, घनसुंगी तालुक्यातले शेतकरी घनसुंगीला येत असतील. ही फरफट जी आहे ही फरफट कुठेतरी थांबावी, त्या शेतकऱ्याला त्याचं अनुदान हक्काचं मिळावं. पीक विम्याच्या बाबतीत देखील या ठिकाणी स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतील, विमा कंपनी असतील आणि संबंधित कृषी विभाग असेल यांनी जो पर्जन्य मापकाचा आणि तापमापकाचा अहवाल जो आहे तो अहवालामध्ये इतका प्रचंड बट्याबोळ केलेला आहे. ज्या मंडळ जास्त प्रमाणात भरल्या जातात पीक विम्यामध्ये ते मंडळ या ठिकाणी पीक विम्यापासून वगळलेले आहेत. मग ज्या मंडळामध्ये अगदी कमी भरणा असतो ते मंडळ त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये समावेश टिकलेत आणि याच्यामधून जवळपास 100-200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यासारखं आज रोजी तरी वाटतंय. म्हणून आमची मागणी आहे की पीक विम्याच्या बाबतीत देखील तालुका स्तरावरती एक बैठक आयोजित व्हावी, जिल्हा स्तरावरती देखील बैठक आयोजित व्हावी. त्याचबरोबर जेवढे काय कारखाने असतील 5 कारखाने तर कारखान्याची MD असतील, चेअरमन असतील आणि जिल्हाधिकारी महोदय असतील आणि आमचे शेतकऱ्याचे टीम असतील यांच्या काही बैठका आयोजित कराव्यात. या अशा सगळ्या मागण्याच्या अनुषंगाने काल पासून हे उपोषण चालू आहे. आणि जर ऊसाचा प्रश्न असेल तर मला वाटतं की ऊसातच आंदोलन केलेलं किती चांगलं. तेच मी म्हणतोय की आपण जर एकत्रित बघितलं उपोषण करायचं म्हणलं तर तहसील कार्यालय, समजा जिल्हाधिकारी असतील यांच्या कार्यालयासमोर, पण हे सगळं तुम्ही ते सोडून आज ऊसाच्या शेतामध्ये उपोषण करताय. याच्या मागचं कारण असं आहे की सध्याची परिस्थितीच अशी आहे. इथले जे स्थानिक कारखानदार आहेत हे काय कोणी नुसते कारखानदार नाहीत तर यांचा कारखाना प्लस पॉलिटिक्स म्हणजे राजकारण करतात आणि यांचा उद्देश फक्त एकच आहे, ज्या शेतकऱ्याचा ऊस आहे तो आपला कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, तो आपला मतदार तयार झाला पाहिजे आणि ही कुठंतरी कोंडी त्यांची थांबावी. लोकांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रमही 1 महिनाभर करून पाहायला लोक पुढे येत नाहीत. का येत नाहीत? लोकांना देखील भीती वाटते की आपला ऊस हे कारखानदार मागे ठेवतील आणि त्या अनुषंगाने मला माहिती होतं की मी लोकांना रस्त्यावरती आणू शकत नाही. मग त्यामुळे आपणच स्वतःहून आपला जीव जाळू, बिबट्या असेल काहीतरी डुकरं असतील यांनी जरी आपल्याला खाल्लं तरी हरकत नाही, पण आता एकदा शेतकऱ्यासाठी ऊसातच बसायचं. ऊसाचा प्रश्न असेल तर ऊसातच बसायचं असा मी निश्चय केला आणि मी
या ठिकाणी बसलो. आतापर्यंत तुमच्याकडून कोणी प्रशासनाचे कोणी अधिकारी कर्मचारी कोणी भेटायला नाही आले का? आज सकाळी आपल्या घनसुंगी तालुक्याचे तहसीलदार पागोटे साहेब आले. त्यांनी शब्दानं सांगितले की बाबा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मी वरती कळवलेल्या आहेत. SDM साहेबालाही बोललो, तेही म्हटले की आम्ही बैठकीचं आयोजन करू. परंतु तोंडाने वाफा जिरून काय उपयोग आहे? जर समजा लेखी आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं की ह्या दिवशी ह्या टायमाला ह्या ठिकाणी तुमची बैठक आम्ही ह्या लोकांसोबत आयोजित करू, जर तशी बैठकच आयोजित नाही केली तर नुसत्या तोंडानं वापा सांगायचं. मी म्हटलं तुम्ही जर आम्हाला लेखी देत नसाल तर आता मी या ठिकाणी बसलोय, परंतु उद्या मात्र मी जास्त जिथं दाट ऊस आहे त्या दाट ऊसामध्ये जाईल आणि माझ्या जीविताला जर काही झालं आणि माझ्या संरक्षणासाठी जर पोलीस कर्मचारी नेमला नसेल आणि जो नेमला असेल तो त्या ठिकाणी जर नाही दिला तर त्याच्यावरती देखील कारवाई व्हायला हवी, हे देखील मी त्यांना सांगितलं. पण ते म्हटले मी आज 6 वाजेपर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र देतो, परंतु आम्हाला त्यांच्यावरती बिलकुल विश्वास नाही, कारण की हे लोक पूर्णपणे या कारखानदाराला वेठीस धरलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमचा लढा मात्र निश्चित चालू ठेवणार आहे. नक्कीच. आता हे तुम्ही जे बसलायत निवेदन वगैरे आपण यापूर्वी दिले होते का? प्रशासनानं सांगितलं होतं की मी या ठिकाणी बसतोय म्हणून? हो, मी मागच्या आठवड्यामध्ये तालुक्याच्या तहसीलदारालाही दिले, पोलीस प्रशासनालाही दिले आणि 1 डिसेंबर रोजी मी पोलीस अधीक्षक जालना असेल किंवा त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय असेल, प्रादेशिक उपसंचालक विभाग संभाजीनगर यांना देखील निवेदन दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही चक्काजाम करण्याचं कमिशनर साहेबाच्या मागणीनुसार आम्ही माघार घेतली, ऐकून त्यांची माघार घेतली. परंतु हे उपोषण जे करायचे यासाठी मात्र मी ठाम होतो आणि त्यांना सांगून मी निवेदन देऊन या ठिकाणी मी बसलेलो. नक्कीच त्यांनी सांगितलेलं आहे ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत शासनाने तात्काळ ते मंजूर करण्यात यावे, अन्यथा या अजून तीव्र आंदोलन असं मी ऊसाच्या दाट शेतामध्ये जाऊन माझ्या जीवाची पर्वा न करता हे आंदोलन करणार असल्याचं मत देखील यावेळी उगले यांनी व्यक्त केलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, घनसावंगी.